साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। स्वभाव बघून स्वामी बनवावा, वाणीप्रमाणे वर्तन असावे। अभिनव पट्टेदेवरू। आई पाहून कन्या आणावी, कुत्र्याला पाहून पिल्लू आणावे, वकील पाहून केस द्यावी आणि स्वभाव पाहूनच समाजाने स्वामी करावेत, असे प्रतिपादन मैदर्गी इथल्या मठाचे गुरु श्री श. ब्र. अभिनव रेवणसिद्ध पट्टेदेवरू स्वामीजींनी केले। आकाशवाणी केंद्र जवळील रवींद्रनगर इथल्या श्री सिद्धारूढ सेवाभावी संघटनेच्या वतीने आयोजित पालखी महोत्सव कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। आचरणाचे महत्त्व विशद करताना ते पुढे म्हणाले, केवळ बोलणं रसाळ असून उपयोगाचे नाही, तर वाणीप्रमाणे वर्तन असणे अत्यंत आवश्यक असते। ज्या व्यक्तीचे वाणी, हात आणि गुप्त इंद्रियावर नियंत्रण असेल, तोच समाजात चांगला माणूस म्हणून ओळखला जावा। गुरुचे ऋण हे खसखसी इतके अल्प असते, असेही ते म्हणाले। या प्रसंगी मंचावर मठाचे मैदर्गीचे मृत्युंजय स्वामीजी, श्री सिद्धारूढ सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष श्रीशैल हुळीकट्टी, नीलमनगर इथल्या श्री शिवशरण मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खज्जुर्गी आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी सद्गुरू श्री सिद्धारूढ महास्वामीजी यांच्या चांदी मूर्तीची आणि श्री अक्का महादेवी मूर्तीची संवाद भव्य मिरवणूक काढण्यात आली। नीलमनगर इथल्या सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण स्वामी महाराज मठापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीत जवळपास 500 सुवासिनी डोईवर कलश आणि श्रीफळ घेऊन सहभागी झाल्या होत्या। मिरवणुकीचा समारोप गवळी वस्ती रवींद्रनगर येथील श्री सिद्धारूढ महास्वामी मठात करण्यात आला। ಜಗದ್ಗುರು ಸಿದ್ಧಾರೂಢರ ಒಂದು ಅಮೃತಶಿಲಾ ಮೂರ್ತಿಯ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಜಗದ್ಗುರು ಸಿದ್ಧಾರೂಢರ ಒಂದು ರಜತ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳ ವತಿಯಿಂದ ಮಾಡಲಾಗ್ಯದ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸಿದ್ಧಾರೂಢರಿ ರಜತ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಮೆರವಣಿಗೆ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಜಗದ್ಗುರು ಸಿದ್ಧಾರೂಢರ ಮಠವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಸೇವಾಭಾವಿ ಗೌಳಿ ವಸ್ತಿಯಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯುತ್ತೆ। ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗಿಗಳಾಗಬೇಕಂತ ವಿನಂತಿ।